हाय नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओ तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आजची व्हिडिओ मित्रांनो पूर हे बघा आमच्या गावामध्ये पूर्ण पूर आलेला आहे. तुम्हाला दिसत आहे बघा पूर्ण गावात पाणी गेलेलं आहे, घरातसुद्धा पाणी गेलेलं आहे. आणि ही पूर्ण शेती तुम्हाला दिसत आहे, ही पूर्ण शेती पाण्याने भरून गेलेली आहे. तर चला आपण तुम्हाला दाखवतो कोणत्या घरात पाणी गेलेलं आहे तो. बघा मित्रांनो आमच्या गावची परिस्थिती, पूर्ण पूर आलेला आहे, घरातून पाणी गेलेलं आहे. पूर्ण गावात पाणी शिरलं आहे. हा बघा मित्रांनो आमच्या आवडामधून पाणी आलेलं आहे पूर्ण. इकडून बाहेर पडलेलं आहे बघा. हा बघा किती पाणी, फुल पाणी आलेलं आहे. पूर्ण पाणीच पाणी. हा बघा मित्रांनो पूर्ण आमच्या घरात आता पाणी आलेलं आहे, दिसत आहे. हा बघा थोडा राहिला, आता इथून पाणी पूर्ण वर चढेल. बघा पोरं कशी पोहतात पाण्यात. अशी उलटी उडी मारलेली पोरं आनंद घेतात पुराच्या पाण्यात. घरात पाणी आल्यामुळे माझी मुलं कशी बॉलने खेळतात. बघा मित्रांनो किती पाणी आहे, घरात सुद्धा पाणी गेलेलं आहे. लोकांच्या पूर्ण पाणी इकडं. ते बघा तिकडं संजयच्या घरात पाणी गेलेलं आहे. बघा यांच्या घरात सुद्धा पाणी गेलेलं आहे. बघा बघा सागर पाण्यातून आलेला आहे भरपूर. बघा इकडे सागरच्या घरात, अमोलच्या घरात पूर्ण पाणी आलेलं आहे. अमोल बसलाय, आलो. भरपूरच पाणी आलेलं आहे बघा. आपण घरात पाणी गेलेलं बघा किती पाणी आहे. पूर्ण नदी पलटलेली आहे. पूर्णच पाणी आलेलं आहे. पाणी आहे, ढोपावर पाणी आहे घरात. तर बघा मी तुम्हाला दिसत आहे पाणी पूर्ण. आमच्या श्लोकच्या पण घरात पाणी जात बाकी आहे अजून. आमच्या घरात पूर्ण पाणी गेलेलं आहे, ढोपावर पाणी मला. तर चला आपण बघूया अजून कोणाकोणाच्या घरात पाणी गेलं आहे तो. बघा किती पाणी आहे बघा लागलं आहे. बघा मित्रांनो तुम्हाला दिसत असेल बघा ह्यासुद्धा घरात पाणी पूर्ण गेलेलं आहे. बघा अजून इकडे आमचा अमोल आहे. बघा अमोलच्या पण घरात पूर्ण अमोल बोलते काय करणार आहे बघा. बघा पूर्ण घरात किती पाणी, पूर्ण घरात पाणी गेलेलं आहे. अजून इकडं घरं आहेत बाकी, तुम्हाला दाखवतो चला. हे बघा तिकडं सौरभच्या सुद्धा घरात पाणी गेलेलं आहे. तिकडं पण काही लोकांच्या घरात पाणी गेलेलं तुम्हाला दिसत आहे. भरपूरच पाणी गेलेलं आहे. गेलाय का पाणी घरात आतमध्ये गेलाय? कोण येत आहे? जोता आहे थोडासा, गेलाय नाही. बघा मित्रांनो किती पाणी आलेलं आहे. भरपूर घरात लोकांचे पाणी गेलेलं आहे. आमची दरवर्षी समस्या आहे मित्रांनो. हा बघा मित्रांनो यांच्या तर पूर्ण घरात पाणी गेलेलं तुम्हाला दिसत आहे. बघा पूर्ण घरात पाणी. बघा काय अवस्था झाली बघा, पूर्ण घरामध्ये पाणी गेलेलं आहे. बघा इकडे तुम्हाला दिसत आहे भरपूरच पाणीच पाणी सर्वांच्या घरात शिरलेलं आहे.
हा माझा घर आहे स्वतःचा. ह्या घरात सुद्धा पाणी गेलेलं आहे. की बघा मुलं वगैरे तिकडे खेळतात बघा. आणि गाड्या सर्व इकडे देवला लावायला नेलेले आहेत त्यांचा जागा नसल्यामुळे. बघा मित्रांनो कुठून पाणी येते बघा. खूपच पाणी आहे बघा. ह्याच्यातून सुद्धा पाणी येत आहे. मला दिसत आहे बघा. सर्व घरात पाणी गेलेलं सर्वांचं. हे बघा आमचे काका स्वतः पाणी उपसतात. बघा किती घरात पाणी गेलेलं होतं यांच्या. बघा पूर्ण घरातून पाणी गेलेलं आहे त्यांच्या. ते बघा उपसतात बघा. पाणी काढतात. भरपूरच पाणी घरात गेलेलं. ही आमची दरवर्षी समस्या आहे. पाणी दरवर्षी आमच्या घरात पाणी येतं. बघा हा पाणी पूर्ण गावात आमच्या पाणी शिरलेलं आहे. पाण्याचा प्रवाह बघा किती स्पीडला पाणी आहे गावातून येते. पाणी प्रवाह बघा किती जोरात वाहत आहे. ही आमची नदी आहे पूर्ण. तर हा बघा मित्रांनो हा तुम्हाला दिसत आहे. हा समोरचा आमचा हा जो जुना पूल आहे हा पडलेला आहे अक्षरशः बघा. एक गाला राहिलेला आहे. बाकी सर्व पडलेले आहेत. एवढा भरपूर पाणी मित्रांनो. हा सर्व पाणी आमच्या त्या साईडून गावातून येतो. गावात पूर्ण फिरतो पाणी. हा ह्या साईडून हा पाणी आल्यामुळे हा बघा ह्या साईडला समुद्र असल्यामुळे ह्या साईडला खाली पाणी जातो पूर्ण. बघा किती पाणी आहे. त्या पुलाला सुद्धा लागायला थोडासा बाकी आहे बघा. मला दिसत आहे. हा सर्व पाणी आमच्या गावातून पहिले येतो. दिसत आहे पूर्ण रोडवरून पाणी आलेलं आहे. नदीतून पूर्ण गावाच्या साईडला खूपच आलेलं आहे. तुम्हाला दिसत आहे हा पूर्ण गाव आहे. या साईडला ह्या साईडला पाणी गावात शिरलेलं आहे. त्यामुळे पूर्ण पलटून बघा रोड नदी आहे. तर बघा हा पाणी मित्रांनो ही आमची पाण्याची समस्या लवकरात लवकर दूर होऊ दे अशी आम्ही प्रार्थना करतो. चला व्हिडिओ इथंच संपवतो. बाय.